जयंती व यशस्वी मार्च आणि फेब्रुवारी 2025 विद्यार्थी शुभचिंतन सोहळा आपल्या या विद्यालयामध्ये संपन्न होतोय। या एसएससी फेब्रुवारी मार्च 2025 च्या विद्यार्थी शुभचिंतन सोहळ्याच्या कार्यक्रमाला जोडूनच एक सुंदर अशा प्रकारचा उपक्रम या ठिकाणी बाळांनो तुमच्या समोर आहे। तुमच्या ठराविक ठरलेल्या वेळेप्रमाणे किंवा वेळापत्रकानुसार थोडासा बदल करून बाळांनो या ठिकाणी हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे। खरं तर आपल्या श्री हनुमान देवस्थान ट्रस्ट या ट्रस्टच्या माध्यमातून दरवर्षी बाळांनो आपल्या विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना वहीचं वाटप करण्यात येत आहे। परंतु त्याच उपक्रमाला साजेसा असा एक उपक्रम या आपल्या व्यासपीठावर आलेला आहे। प्रथमतः सन्माननीय सलीम सिकंदर मुलानी व सन्माननीय श्री निसार सिकंदर मुलानी या दोन्हीही बांधवाने अर्थात बंधूने आपल्या मातोश्रीच्या आईच्या स्मरणार्थ या ठिकाणी ज्या त्यांच्या मातोश्रींचं नाव आहे कैलासवती सौभाग्यवती न्यामत सिकंदर मुलानी यांच्या स्मरणात बाळांनो या आपल्या विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना लेखन पॅड जे आहे ज्याला रायटिंग पॅड आपण म्हणतो ते रायटिंग पॅड आपल्या प्रत्येक विद्यार्थ्याला देऊ केलेला आहे। या स्तुत्य उपक्रमाबद्दल या ठिकाणी या उपक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले विद्यालयाचे सन्माननीय मुख्याध्यापक ज्येष्ठ शिक्षक कुदळे सर दनाने सर सन्माननीय मुख्याध्यापक त्याचबरोबर या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले सन्माननीय आमचे मित्र तानाजी देशमुख अर्जुन भोसले दत्तात्रय चिंचकर आणि प्राथमिक शाळेचे या ठिकाणी ज्यांचा सहभाग फार मोठा असतो किंवा शिक्षक पालक संघ असेल किंवा शाळा व्यवस्थापन समिती असेल या शाळा व्यवस्थापन समितीचे प्राथमिक शाळेचे सन्माननीय अध्यक्ष सुनील गुजर या ठिकाणी उपस्थित आहेत। मान्यवरांचं प्रथमतः वाहन विद्यालयाच्या वतीने टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया। हार्दिक हार्दिक स्वागत। बरोबर या ठिकाणी या सलीम सिकंदर मुलानी आणि निसार सिकंदर मुलानी या दोन्हीही बांधवांच्यासाठी वाहन ज्याने हा उपक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। स्तुत्य उपक्रमाबद्दल या दोघांचंही विद्यालयाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत या ठिकाणी आपण करूया। तो आपल्या कार्यक्रमाबद्दल स्वतःचे काही न बोलता त्यांनी या कार्यक्रमाबद्दल 4 शब्द व्यक्त करायची अशी विनंती आमचे मित्र आणि धडाडीचे कार्यकर्ते सन्माननीय तानाजीराव देशमुख यांना विनंती केली आहे आणि त्याच विनंतीला साजेस मीही विनंती करतो की तानाजीराव आपण या कार्यक्रमाच्या संदर्भात विद्यालयाच्या प्रांगणामध्ये एक अतिशय स्तुत्य उपक्रम सलीमभाई आणि निसारभाई त्यांनी त्यांच्या आईच्या स्मरणार्थ द्वितीय स्मरणार्थ आयोजित केलेला आहे। सरांनी सांगितल्याप्रमाणे दोन योगायोग आहेत। एका बाजूला सर्व शिक्षक मंडळींनी वर्षभर ज्या मुलांसाठी अहोरात्र कष्ट घेतले आणि तीच मुलं आज त्या शिक्षकापासून सर्व विद्यालयापासून काही काळासाठी दूर जाणार आहेत आणि भविष्याचा वेध घेण्यासाठी आपलं करिअर घडवण्यासाठी हे एका वेगळ्या जोमानं सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन इथून बाहेर पडणार आहेत। आणि तोच दिवस आज सलीमबाईंच्या मातोश्रींचा स्मृती दिन आहे। त्या दोन्हीचा योगायोग आहे। तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना त्या मुल्ला परिवाराच्या वतीने तर शुभेच्छा देतो आणि सर्व भोसले ग्रामस्थांच्या वतीने तुम्हाला तुमच्या उज्ज्वल यशासाठी येणाऱ्या परीक्षेमध्ये आपण चांगल्या गुणवत्तेने यशस्वी व्हाल ही अपेक्षा व्यक्त करतो। राहिलेला जो काय कालावधी आहे हा कालावधी तुम्ही सत्कारणी लावा। राहिलेला वेळ अभ्यासासाठी झोकून द्या कारण शेवटच्या टप्प्यामध्ये जे काही अभ्यास केलेला असतो तो अभ्यास आपल्याला अगदी परीक्षा हॉलमध्ये गेल्यानंतर जे काही प्रश्न असतात त्याची उत्तरं स्मरणात आणण्यासाठी आत्ताचा कालावधी वर्षभर केलेल्या कामापेक्षा इथून पुढच्या काळामध्ये तुम्ही जो काही अभ्यास कराल त्याचं नेटकं नियोजन करा आणि परीक्षेला यशस्वीपणे तुम्ही सामोर जा। नक्कीच या हनुमंतरायाची कृपा आहे। वर्षभर तुमच्या सर्व शिक्षकांचे तुमच्यावर एक अभ्यासाच्या रूपानं ज्ञानाच्या रूपानं जे काही आशीर्वाद आहेत त्याला स्मरण करा आणि आपल्या शिक्षकांचं आपल्या गावाचं आपल्या भविष्यामध्ये तुम्ही सुद्धा एक प्रमुख पाहुणे म्हणून या खुर्च्यामध्ये आसनस्थ व्हाल ही अपेक्षा व्यक्त करतो। आणि जो काही उपक्रम या मुल्ला परिवारानं सादर केलेला आहे खरं तर माणसं
माणसांना स्मरणात आत्ताचा माणूस माझ्या आई वडिलांनी आपल्यासाठी कुटुंबासाठी केलेले कष्ट आणि खरं तर त्यांचा हा अजिबात असा या नव्हता की काहीतरी प्रसिद्धी करावी ह्या कार्यक्रमाची, परंतु मीच त्याने मला बोलले की असं असं भाऊ करतोय, म्हटलं अतिशय छान उपक्रम आहे, परंतु थोडेस यातून लोकांनी भोसले सर प्रेरणा घ्यावी साधू सर, म्हणून बाकीच्यांनी सुद्धा ज्यावेळी काय एखादे कार्यक्रम सादर केले जातात खऱ्या अर्थानं जे सत्पात्री दान म्हणून केलं जाईल, ही जे विद्येचं तुम्हाला दिलेलं आहे, तुम्हाला जेवण दिलं किंवा इतर काही गोष्टी दिल्या ते तात्पुरत्या ठरतात, परंतु हे जे काय आहे हे अभ्यासाच्या माध्यमातून ज्या प्रत्येकाची अगदी जे बोध असेल नसेल, परंतु हे दिलेले जे काय तुम्ही आपण मराठीमध्ये याला दगड म्हणतो रायटिंग पॅड, ते रायटिंग पॅड कायम तुमच्या पाठीशी राहील आणि त्याच्या आधारे तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यास करा, यशस्वी व्हा आणि यशस्वी होताना हे केलेलं जे आता त्यांनी जे काम उभं केलंय हेच काम परत भविष्यामध्ये आपल्या पालकांच्याकडून, आपल्या वाडवडिलांच्याकडून आणि आपल्याकडून घडावं यासाठी हा उपक्रम केलेला आहे. आणि या उपक्रमाला आलेले सगळे मंडळी, आपले मुख्याध्यापक आहेत, दानंद सर आहेत, कुदळे सर आहेत, भोसले सर, जाधव सर, पिसाळ सर, कोळी मॅडम, देशमुख मॅडम, ही सगळी मंडळी, या सगळ्या मंडळीच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होतोय. परत एकदा मुल्ला परिवाराला मी मनापासून शुभेच्छा देतो. आपल्यासारखे विचार प्रत्येकाच्या डोक्यामध्ये यावेत आणि अशा या चिमुकल्यांना खऱ्या अर्थानं सत्पात्री दान होईल आणि हे त्यांनी जे काय आपल्याला हे आज वाटप करतायत या वाटपाचा पुरेपूर उपयोग करा आणि जास्तीत जास्त मार्कानं जास्तीत जास्त गुणवत्ता आपली दाखवायचा प्रयत्न करा. परत एकदा शुभेच्छा देतो आणि आजच्या ह्या आपला जो काही सादरीकरण होतं, आपला हा जो उपक्रम आहे, हा उपक्रम युट्यूबच्या माध्यमातून सुनील गुजर आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा प्रचार आणि प्रसार करतात, त्यांना सुद्धा मी धन्यवाद देतो आणि अशा उपक्रमाला तुम्ही आवर्जून उपस्थित राहिला त्याबद्दल धन्यवाद. परत एकदा सर्व 10वीच्या विद्यार्थ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि परीक्षेमध्ये चांगल्या पद्धतीने यश संपादन कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अतिशय सुंदर आणि मोलाचा संदेश आमच्या विद्यार्थ्यांसाठी दिला आणि मुल्ला परिवार अर्थात मुलाणी परिवारांच्याकडून जे काही भेटवस्तू आमच्या विद्यार्थ्यांसाठी आलेली आहे त्या भेटवस्तूचा आपण तुम्हा सर्व मान्यवरांच्या शुभास्ते या ठिकाणी विद्यार्थ्यांना वितरण करावं अशा प्रकारची विनंती व्यासपीठावर सर्व मान्यवरांना करतो. प्रथमतः आजचे विद्यार्थी शिक्षक जे विद्यार्थी येतात 10वीचे आहेत ते विद्यार्थी, मुली पहिल्यांदा येतील, त्यानंतर मुलं येतील, या सर्वांना वाटप केल्यानंतर खाली बसलेल्या 5वी ते 9वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येईल.